म्हातारा बाबा चांगलं शांत आहे, हवा आहे, थंडी आहे, पाऊस आहे, सगळं आहे. पण पाऊस नाही म्हणून मजा नाही. हा ते देवस्थान दोन आहेत. जास्त लोक जातात तिथे एवढा व्ह्यू दिसत नाही ना, तेवढं या मासाळ दुर्गावरती दिसतो. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर ते समुद्र किनारे, नारळांच्या बागा आणि आंब्यांची झाडं, आणि याच कोकणात पूर्वेला उभा आहे सह्याद्री, आणि याच सह्याद्रीत दडलंय एक अप्रतिम रहस्य, ते म्हणजे माचाळ. महाराष्ट्रामध्ये असं एक हिल स्टेशन जिथे शांतता, धुक्याने झाकलेले डोंगर आणि निसर्गाचं खरं रूप. आज आपण पाहणार आहोत अशा एका ठिकाणाला जिथे पाणी सुद्धा वरच्या दिशेने वाहतं. लांजापासून अवघ्या 32 किलोमीटर आणि कोल्हापूर रत्नागिरी महामार्गापासून काही अंतरावर. जसजसा रस्ता पुढे जातो तस तसं शहर मागे राहतं आणि निसर्ग जवळ येऊ लागतो. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आपण जी व्हिडिओ केली होती ती आपण इथून आपला इंट्रो स्टार्ट केला होता आणि इकडचा पूर्ण असा व्ह्यू दाखवला होता. इथं समोर विहीर, हे गाव, ह्या टर्नमध्ये पूर्ण असा व्ह्यू दाखवून आपण पुढच्या प्रवासाला गेलो होतो. आणि तीच व्हिडिओ आपली आता 25K प्लस गेले की पण लॉंग फॉर्म व्हिडिओ यूट्यूबला. सो तुमचा सपोर्ट दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आता लांजा मार्गे आलं की आपल्याला समोर येऊन 2 फाटे फुटतात. एक जातो शिपोशी फाटा, इथून आपल्याला लेफ्ट मारायला लागतो. तर मित्रांनो, आपण आता या ठिकाणावरती आलोय आणि अजून आपल्याला मासाळवरती पोहोचायचंय. हा. तर इथं गाडी पार केले आणि आपल्याला दुसरे बाबा, गेल्या वर्षी दुसरे भेटले होते पण यावर्षी दुसरे बाबा भेटले. हा. त्यांच्याशी पण बोलून छान वाटलं, बरं वाटलं. हा. तर तुम्हाला पण या मासाळबद्दल काय इन्फॉर्मेशन बाबा सांगतील ते सांगा. मासाळबद्दल म्हातारा बाबा चांगलं शांत आहे, हवा आहे, थंडी आहे, पाऊस आहे, सगळं आहे. पण पाऊस नाही म्हणून मजा नाही. हा. ते देवस्थान दोन आहेत, धाबा एक आणि मथुर ऋषी, एवढं शरी काय. तर मित्रांनो, सध्या पाऊस लागला नाही, अजून पाऊस यायचा आहे, पण तरी पण पर्यटक खूप आलेत. हा. तर तुम्ही पण पाऊस लागला की याच. तुम्ही याच 3 रेल्वेला काय पब्लिक आलं आणि किती आलं आणि आपल्याला किती हुशारी वाटली आणि पावसाचा आणखीन वाढलं असतं असंच बोला तरी काय. बरोबर. बरोबर. पण आला तर कचरा करू नका. जे बॉटल्स तुम्ही आणता, जे प्लास्टिक आणता ते टाकू नका. आता हे बाबा असल्याकडे घालता का तुम्ही? इकडे खाली आला. लोक येतात, बॉटल पिणारे जास्त असतात, होय, होय. लोक येतात बॉटल टाकतात आणि गाई गुरं अशी चरायला असतात. हा. त्यांच्या त्याच्या पायामध्ये भरतं आणि त्यांना इजा होते. तर हा, असं तुम्ही yeah. करू नका. करून याल ते नीट पाहून. आणि चांगलं गोड बोलून जावा, हेच करायचं, दुसरं काही नाही. चालेल. असं आम्हाला तुमच्यासाठी आनंद वाटतं. या आमच्या गावात एवढं धाबा झाला, एवढी मतीर्नस आहे आणि तुम्ही एवढी हवा रस्ता झाला म्हणून आलो, तर आम्हाला आभार आहे तुमचा. आम्ही आणि चांगलं सुनिकमा, जेवणा पाणी सगळी सोय आहे. आता मेन गोष्ट, मासाळवरती राहण्याची पण सोय झाली ना? राहण्याची नाही झाली का अजून? हा, हॉटेल झालीत नाही? आठी झाली, पण ते कसं आपण म्हणतो ना रूम हा, ना, हा. तशी सोय नाही. राहण्याची सोय नाही, पण जेवणाची सोय झाली. झाली. जेवायला तुम्हाला काय काय भेटतं याच्यात? काय भाकरी, चिकन, वडापाव, चहा पाणी, हे सगळं केलेलं आहे. म्हणजे बघा, एवढं सर्व हा. भेटतंय. पण ह्या वर्षातच झालं आणि याच्या पुढे आणि सुधारणा होईल. आणि इतकी लोक इथे आणि पण बाकीच्या लोकांनी ते लोक कसं कडू मनात आहेत, हम्म. त्यांची सगळं आरकट मती नाही करायची. एवढंच लोक चांगलं आहे सगळं. जसं पर्यटन स्थळ इथं प्रसिद्ध होतंय, हा. तर गोष्टी रत्नागिरी आणि आपलं माता पर्यटन होणार आहे. हा. हा. मग तुम्हाला टावर व्ह्यूवर सगळं मिळणार. बरोबर. आता रेंज पण नाही ना इकडे. हा, रेस बी नाही. तुम्ही त्या गावात गेलो तर रेस नाही. तुम्ही डायरेक्ट इकडे लागेल तुम्हाला हम्म. तेवढीच रेस. तुम्ही फोन बिन करायचं असेल तर काय करता मग? आम्हाला लागते इथे, पण वर मातात नाही.
हा हा. आम्हाला लागते. आणि मित्रांनो या बाबांचं घर इथे आम्हाला दाखवलं घेतलंय काय पांढरं घर? इथं वाईट दिसतंय. आय थिंक तुम्हाला दिसतंय का मला माहित नाही. हे एकदम वाईट आहे ना, इथे त्यांचं घर आहे. तर कधी आलो तर त्यांच्या घरी नक्की जाऊ. आता आपल्याला बाबा म्हणजे ओळखीचे झालेच आहेत, हा. तर आलो तर त्यांच्या घरी नक्की जाऊ. हा, या चाबी घेऊन जावा. आणि बोलून बरं वाटलं. हा, भेटू परत. हा, परत भेटूया. थँक्यू. हा, हे घ्या. चला हा. येतो. सो मित्रांनो हा जो आहे हा रिस्की पॅच आहे. इथं आल्यावरती तुम्ही कोणीही थांबू नका, कारण ऑलरेडी लँडस्लाइड झाले. इथं थांबणं चुकीचंच आहे, कारण वरनं दगड डायरेक्ट खाली येऊ शकतात. फायनली आपण पोहोचले माचाळवरती. ग्रामपंचायत लांजा आपले माचाळ गावात हार्दिक स्वागत. मित्रांनो इथं आलं की आपल्याला आय थिंक इथून कर वसुलीत थांबा माचाळ चालू आहे. एक गाडी आहे हां, MH08 AW. गाडीप्रमाणे आहे का? ओके. इथे माचाळला आता नवीन एक चालू झालंय ग्रुप ग्रामपंचायत पालू. हे माचाळ पर्यटन कर आहे. हे पर पर्सन 10 रुपीज आकारतायत. तर आता हे नवीन सुरू झालं आहे. एक इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी म्हणून हे सांगितलं आहे. तिकडे खानावळ सुद्धा, पाटील खानावळ, चुलीवरचं जेवण मिळेल. मस्त घरगुती खानावळ तो सुरू केलं आहे. भैरी भवानी हे वाव. इकडे दुकान सुद्धा झालं आहे, पण याचे रेट्स आय थिंक थोडे 5 रुपयाचं असेल, 2-3 रुपये वरती एक्स्ट्रा असतील. पण एवढं तर असायला पाहिजे. खालून एवढा माल वरती सर्व आणायचा आहे, त्यासाठी ट्रॅव्हलिंगचा खर्च लागतोच. ऑब्व्हियसली आहे की तेवढा खर्च वाढणार. कुतू बाळा मधी का बसलायस? येडायस का? असं नाही बसायचं. फायनली पोहोचलोय माचाळ या प्लाटूवरती आणि सुंदर असा हवाचा मारा होतोय माझ्या अंगावरती. सो मित्रांनो या माचाळ प्लॅटूवरती आता आलोय आणि माझ्या समोरचा एक नजारा अप्रतिम दिसतोय. अप्रतिम म्हणजे त्याला तोडच नाही. जरा पाऊस असताना छोटूसा इतूसा तर अजून मस्त वाटला असता. पहिलं लोकेशन म्हणजे आपण एक आपला राईट साईडला डोंगर आहे छोटासा, रिव्हर्स वॉटरफॉल आहे उदर, आणि हा त्याच्यावरती या डोंगरावरती पण जायला आहे, पण तिकडे आपण जास्त रिस्क घेऊन जाणार नाही आहोत. सो पहिले आपण इकडच्या डोंगरवरती जाऊया, थोडा रेस्ट करूया वरती. तर मित्रांनो हा वडापाव आता भक्षण करतो मी त्या सुंदर अशा व्ह्यू मध्ये. मित्रांनो आता आपण जातो भिशाच्या काढाला, आणि या माचाळच्या प्लॅटूवरती तुम्ही प्रत्येक डोंगरावरती बघाल ना तर सर्वजण पार्टी करायला आलेत. प्रत्येकाच्या ठिकाणी बसलेत. फायनली मित्रांनो या बीचच्या कड्यावरती आता आलो आहे आणि पर्यटकांची खूप गर्दी झाली आणि इथून हा संपूर्ण नजारा दिसणारा बीचच्या कड्यातून खाली. इथे हा रिव्हर्स वॉटरफॉल पाणीवरती उडत आहे आणि पर्यटक वरपर्यंत त्या डोंगरावरती गेले. गाईज हा वाटून हा रिव्हर्स वॉटरफॉल पडतोय. पूर्ण पाण्याचे शिंतोडेवरती अंगावरती पडतात आणि सुंदर वातावरण झालंय. कारण पावसाची थोडी कमी झाली. पाऊस पडला की अप्रतिम. मित्रांनो माचाळमध्ये आलात की आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा पाहायला मिळतात. आता या माचाळमध्ये आपल्याला एक मंदिर सुद्धा पाहायला मिळतं. हे आहे भैरी विठ्ठलादेवी मंदिर. इथं जाण्यासाठी ते राईट साईडलाच बोर्ड लागलाय. त्या रस्त्याने वरती जायचं आहे राईट साईडला. या गावातील तुम्ही घरं बघाल तर वेगळ्या प्रकारचं आपल्याला काय म्हणतात त्याला कन्स्ट्रक्शन म्हणायला लागेल. काट्याचा वापर करून आणि गवताचा वापर करून हे शेल्टर केलं आहे.
या मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे. मंदिर आपल्याला ते समोर दिसतंय, 2 कौलारू मंदिर आहेत, तिथे आलो आहे. आणि इथलं वातावरण एक नंबर. पक्ष्यांचे आवाज ऐकायला येतात, किलबिलाट. चला आता मंदिरामध्ये जाऊया. सो आत्ता पण या मंदिराच्या परिसरात आलो आहे. आणि हे पाठी माझ्या बघाल ही 2 मंदिरं आहेत. आणि ह्या 2 मंदिरांची कौलारू छत आहेत आणि मातीच्या भिंती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आतमध्ये जाऊया आता आपण. चलो. या मंदिरात पूर्ण शांतता अनुभवायला मिळते. गारगार वातावरण. मंदिराच्या आतमध्ये आल्यावर या मंदिराची हाईट एकदम लहान आहे. म्हणजे एक हात पण लागू शकतो माझा वरती, इतकी हाईट याची छोटी आहे. आणि याच मंदिराच्या समोर अजून एक मंदिर आहे. ही मंदिराच्या अंगणात बाहेर एक छोटी दीपमाळ पाहायला मिळते. त्याच्या बाजूलाच तुळशी वृंदावन. आता आपण ते मंदिर बघून आपण आता दुसरं मंदिर बघायला जातोय, मुचकुंदी मंदिर. इथून आपल्याला अर्धा तासभर असा ट्रेक करायला लागतो. इथं लोकल होते, त्यांना विचारलं. अर्धा तास ट्रेक करून तिथे एक गुहा आहे ऋषी मुनींची, ती पाहायला जाऊया. इथून हा मधून कच्चा रोड आहे आणि तिथून पुढे चालत जावं लागतंय. सो चलो. तो मित्रांनो, इथं समोर आलं की इथं पुढे वॉटर क्रॉसिंग लागते आणि त्याच्या पुढे जरासं चिखल आहे. आता इथून पुढे आपल्याला जाता येतं काय पाहूया. अर्ध्यावरती आपण गाडी कशी तरी आणली, इथं पार्क केले. इथं हा रस्ता एंड झालाय आणि इथून आपल्याला आता पायी ट्रेक करायचं आहे. फायनली मित्रांनो, या मासाळ दुर्गावरती पोहोचलोय आपण. आणि जे आपल्याला पाहायचं होतं, मुचकुंदी ऋषींची मंदिर, ते इथे समोर आहे. आणि या गडावरती बघायला गेलं तर हा चौथरा इथे आहे. हा एक आहे, आय थिंक हे नवीन बांधकाम आहे. हा नवीनच आहे. हा गड टेहळणीसाठी फक्त यूज केला असेल पहारेकरांनी. ओह माय गॉड, व्ह्यू, वाव, एक नंबर यार. मा कसं वारा कसला लागतो बेकार, कडक. तो मित्रांनो, बाकी सगळं जाऊ दे. आता जी गोष्ट आपल्याला पाहायला आलोय आपण, ती गोष्ट पहिली पाहून घेऊया. याचा जीर्णोद्धार 1962 त्या साली झाला. चलो अंदर जाते हैं. अरे बापरे, पुरा अंधार आहे यार. या साईडला पण ही गुहा आतमध्ये पूर्ण गेले तिकडे. हो या मित्रांनो, या गुहेला 3 डोर आहेत. जो आपण एंटर केला तो पहिला, हा दुसरा आणि ह्याच्या समोर एक आहे तिसरा. आतमध्ये पण आहे मंदिर आहे तर काही दिसत नाही ना. कृष्णाची मूर्ती आतमध्ये. मंदिरातून इथून आतमध्ये तिसऱ्या डोअरने आपण बाहेर आलोय आणि इथे आपल्याला प्राचीन विहीर पाहायला मिळते समोर. पूर्ण ही लॉक करून टाकले. लॉक म्हणजे पूर्ण बुजवले, लाकडं टाकलेत. विहिरीमध्ये कोणीही पडू शकतं, प्राणी अथवा माणसंही.
मित्रांनो, माचाळला जिथे आपण बसलो होतो आधी, जो जास्त लोक जातात, तिथे एवढा व्ह्यू दिसत नाही ना, तेवढं या माचाळ दुर्गावरती दिसतोय. हा इकडे सागर पहा समोर. इथे आय थिंक, मला आता नाव आठवत नाही, ते सुद्धा गाव आहे कोचरी, आय थिंक कोचरी. हा सो मित्रांनो, तर आत्ता हा माचाळ आपला पूर्ण कंप्लीट असा फिरून झालाय. पूर्ण दिवस आत्ता पूर्ण सफल झालाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण मुचकुंदी ऋषींची गुहा बघितली, भैरी विठ्ठला देवी मंदिर बघितलं, माचाळचा सुंदर असा नजारा बघितला. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढल्या एका भन्नाट भरल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन, बाय बाय.